This is SP Zawalkar from Creative English School, Bead Road, Nipani, Aurangabad. Friends, we are going very systematically in the study of English grammar. Friends, today we have to learn very important chapter, that is preposition. In the parts of speech, I have already told you there are 8 parts of speech: noun, pronoun, verb, adverb, etc. In that, you have heard the name preposition. In the preposition, we have to learn only 2 items today. How many items? 2 items only. Which they are in, into. We have to learn 2 prepositions: in, into. See, in, this preposition shows your location, shows your position in the given sentence. In shows your location or position. How? मी म्हटल्याप्रमाणे की आपण थोडासा भाग आता मराठीतून पण सांगणार आहोत. आतल्या आत असा उल्लेख असेल, आतल्या आत असा उल्लेख असेल तर इन वापरतात. कसं? राणी वॉज इन द क्लास. राणी क्लास मध्ये होती, वर्गातली वर्गातच बसलेली होती. दुसरा एक विषय, इयर असेल, नेम ऑफ द इयर, वर्षाच्या नावापूर्वी 1980, 2010, 2020, 2030, 1922 असं वर्षाचं नाव असेल तर त्याच्यापूर्वी इन हे प्रिपोजिशन वापरतात. राहुल वॉज बॉर्न इन 1980. 1980 इज द नेम ऑफ द इयर. या वर्षात त्याचा जन्म झाला म्हणजे इन. बेसिकली ना French, you might have understood, in is used to show the location or position. She was wandering in the garden. Rama was lingering in the classroom. He was already in his office. तो त्याच्या ऑफिस मध्ये होता. in. in हे दोन ठिकाणी की आतल्या आत त्याची पोझिशन दाखवत असेल, ज्या मीडियामध्ये आहे त्याच मीडियामध्ये तो आहे तर इन. आणि वर्ष काळ त्याच्या अगोदर जर काय वापरायचं असेल तर आपल्याला इन वापरावं लागतं. आता लेट अस गो फॉरवर्ड फॉर द इनटू. हे इनटू काय आहे? Into is showing a person is going from one location and entering to the another location. I mean what? It shows the direction, it shows the movement, it shows the action, and it reach from particular destination. तर खरं मराठीतून सांगायचं जर झालं तर आता मी प्रत्यक्षात ऍक्शनच करून जातो. समजा हा आपला क्लासरूम आहे, मी आता थोडंसं बाहेर जातो आणि मग बाहेरून आता आत येऊ लागलो. मी आता वर्गाच्या बाहेर आहे, क्लासरूमच्या बाहेर आहे. नाव आय एम कमिंग इन टू द क्लास. मी आता वर्गात येत आहे.
into the classroom. He came into the class. म्हणजे त्याच्या अगोदर तो बाहेर होता, पण बाहेरून क्लासमध्ये आला, म्हणजे केम इनटू द क्लास. राहुल जम्प्ड इनटू द वेल. राहुल बाहेर होता, कपडे बिपडे काढले आणि पोहण्यासाठी विहिरीत दणकन अशी उडी मारली. म्हणजे एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियममध्ये त्यांनी प्रवेश केला. बाहेर होता, बाहेरून आत विहिरीत उडी मारली. बाहेरून आत म्हणजे इनटू द वेल. द बॉय जम्प्ड इनटू द लेक. मुलांनी पोहण्यासाठी गेले आणि दनादन त्या लेक मध्ये उड्या मारल्या. म्हणजे बाहेर होते तर लेक मध्ये गेले, म्हणजे एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात, म्हणजे इनटू. सीता केम. आता इथे एक मी सांगितलं की सीता आली. कुठं आली? ऑफिसमध्ये आली. ऑफिसमध्ये येण्यापूर्वी ती बाहेर होती, दुसऱ्या माध्यमात होती, मग ऑफिसमध्ये आली इनटू. हर प्यून. मात्र तिचा प्यून ऑलरेडी ऑफिसमध्ये होता असं म्हणायचं जर असेल, हर प्यून वॉज ऑलरेडी इन द ऑफिस. तो ऑफिसच्या ऑफिसमध्येच होता. डॉक्टर गाडे वॉज इन हिज कॅबिन. डॉक्टर गाडे त्यांच्या कॅबिन मध्ये होते. त्या दरम्यान अ पेशंट केम इनटू हिज केबिन. एक पेशंट त्यांच्या केबिन मध्ये आले, म्हणजे बाहेर होते केबिनच्या, आतमध्ये आले, म्हणजे इनटू. शी पुट सम शुगर इनटू द कप. साखर घेतली आणि कपात टाकली. बाहेर होती तर ती कपात गेली, म्हणजेच काय? इनटू. In this manner, we have really today very fantastically, with a superfine manner, we have learned the use of in and into. In the next session, friends, we will take best of assignment on this, exercise on it, and hope that you will able to answer well. Thank you. Have a nice day.